गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की US मार्केटमध्ये काय झालं. USमध्ये CPI इन्फ्लेशन डेटा आलेला आहे, तर तो ॲज एक्सपेक्टेड आलेला आहे आणि जिथे मार्केटनं निगेटिव्ह रिॲक्ट करायला पाहिजे तिथे पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं आहे US मार्केटनं. का? तर त्याच्या आदल्याच दिवशी जे काही फेडचे चेअरमॅन आहेत त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं की इन्फ्लेशन आता कमी होईल. म्हणजेच या डेटाला त्याच्यामुळे पॉझिटिव्ह घेतलं गेलेलं आहे आणि US मार्केट पुन्हा एकदा ऑल टाईम हायला क्लोज झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथला जो USचा विक्स आहे, व्होलॅटिलिटी इंडेक्स, तर त्याच्यामध्ये ड्रॉप आलेला आहे. म्हणजेच काय की हा जो त्यांच्याकडे आलेला एक ऑल टाईम हायचा सिनेरिओ आहे तर तो सस्टेन होऊ शकतो, हे त्याच्यामागचं ॲनालिसिस सांगतं. आता जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर सगळे ग्लोबल क्यूज आज पॉझिटिव्ह आहेत. बाकीचे जे काही युरोपियन मार्केट, एशियन मार्केट्स आहेत तर तेही ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत, म्हणावं असं रेडमध्ये कोणीही नाही. मग आता ह्या सगळ्या जर ग्लोबल न्यूज आणि ग्लोबल क्यूज जर पाहिले तर आपल्याकडे निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण 100 ते 110 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होणार आहे. म्हणजेच ज्यांनी काल कॉल घेऊन गेले असतील किंवा पुट राईट करून गेले असतील तर त्यांच्यासाठी चांदीच आहे. त्याचं कारण असं की आज आहे एक्सपायरी निफ्टीची. तर मग ह्या एक्सपायरीमुळे जे काही लोक कॉल किंवा पुट सेल करून गेलेत आणि कॉल बाय करून गेलेत तर ह्या लोकांना बराच फायदा होऊ शकतो. तर मग अशा पद्धतीनं आज मार्केटमध्ये सिनेरिओ राहणार आहे. आता जर आपण टेक्निकली सांगायला गेलं तर टेक्निकलीसुद्धा बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत. त्याचं कारण असं, कारण काल HDFC बँकेनं सगळ्यात मोठं डाऊनसाईड दाखवलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात पडला होता. तर त्याच्यामध्ये एक शॉर्ट कवरिंग एक्सपेक्टेड आहे, कारण एवढ्या मोठ्या फॉलनंतर एक शॉर्ट कवरिंग येऊ शकतं. जर आता स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर रिलायन्स फोकसमध्ये राहील, कारण विंडफॉल टॅक्समध्ये जो काही न्यूज आली आहे त्याच्यावरती लक्ष ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा, कारण महिंद्रा अँड महिंद्राचे रिझल्ट आलेत, त्याला कसं मार्केट रिॲक्ट करतं ते पाहायला लागेल. आणि त्यानंतर बाकी असे कुठली स्टॉक्स जे आहेत ते फोकसमध्ये नाही आहेत. परंतु हा सगळा जर सिनेरिओ एकदम मार्केटमध्ये पाहिला तर एक गोष्ट मात्र लक्षात येईल की काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं जे काही सेल केला त्याच्यापेक्षा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं जास्त बाईंग केले. हा असा पहिलाच दिवस घडला आहे मे महिन्यामध्ये पूर्ण की जिथे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं फॉरेन इन्स्टिट्यूशनपेक्षा जास्त बाईंग केलेलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं साधारण 3,700 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि फॉरेन इन्स्टिट्यूशननं 2,800 कोटींच्या आसपास सेल केला आहे, की जो मॉडरेट सेल आपण म्हणू शकतो. आता जर आपण पाहिलं की आज मार्केट जे गॅपअप ओपन होत आहे तर ते ऑलमोस्ट रेजिस्टन्स झोनच्या वरती ओपन होत आहे. 22,300चा जो एक मेजर रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती ओपन मार्केट होऊ शकतं. जर रेजिस्टन्स रिस्पेक्ट करायचा असेल तर मार्केट त्याला टच करून मार्केट खाली येईल आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल की मार्केट सेलिंग झोनमध्ये पुन्हा येईल आणि खाली येऊन जो काही गॅपमध्ये 100 पॉईंटचा आहे तर तो मे बी फिलअप केला जाऊ शकतो. परंतु जर मार्केट सस्टेन झालं 22,300च्या वरती तर तिथनं ऑलमोस्ट 150 ते 200 पॉईंटची रॅली आपल्याला सिंगल डेमध्ये पाहायला मिळू शकते किंवा येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळू शकते. याचं कारण असं, कारण मध्ये कुठेही फार मोठा रेजिस्टन्स नाही आहे. तर मग हे लगेच होईल का वाटत नाही. म्हणजेच काय की आज जो गॅपअप आहे एवढा मोठा तो सस्टेन होईल असं वाटत नाही, कारण जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे की एवढा मोठा गॅपअप ओपन होतो आहे. म्हणजेच स्टॉकच्या प्राइजेस त्यांना चांगल्या मिळतील सेल करण्यासाठी. यामुळे काय होईल की ते सेलिंगसाठी येतील आणि साहजिकच आहे की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होईल आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन कुठे बाय करतील, जेव्हा डेचा लो असेल तर तिथे ते बाय करतील आणि यामुळे काय होईल की मार्केट थोडं वोलाटाईल होईल, परंतु मार्केट मधल्याच रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचं कारण असं की आपण पाहतो की जानेवारीपासून डाऊन साईडला 22,000 आणि अप साईडला 22,500 एवढंच मार्केट फिरलं आहे. त्याच्या खाली मार्केट येत नाही आणि 22,500च्या वरही जाऊ शकत नाही. म्हणजेच काय की त्याला एक मोठा ट्रिगर पाहिजे हा बॉक्स ब्रेक करण्यासाठी
आणि तो आहे फक्त इलेक्शनचे रिझल्ट्स. त्यामुळे 4 जूनपर्यंत काहीही झालं तरी मार्केट 22,500 क्रॉस करून वरती सस्टेन करेल याची शक्यता फार कमी आहे. आणि डाऊन साईडला तर आपण पाहिलंच आहे की 22,000ला आत्ता मार्केटनं टच केलं, परंतु इमिजिएट तिथनं मार्केटनं रिकवर व्हायला सुरुवात केली. म्हणजेच काय की 22,000च्या खाली बुल्स काही मार्केट जाऊ देत नाहीत. तर मग अशा पद्धतीनं मार्केट ना बुलिश आहे ना बेरिश आहे, मार्केट न्यूट्रल आहे हे लक्षात ठेवा. मग अशा मार्केटमध्ये नक्की आपण काय करू शकतो? ऑप्शन्समध्ये ट्रेड करणं पूर्णपणे थांबवा, कारण कुठल्याही बाजूला कधीही मुवमेंट येऊ शकतं हे लक्षात घ्या. आणि जर आपण स्टॉक स्पेसिफिक पाहिलं तर इंट्राडेमध्ये तुम्हाला जे काही स्टॉक्स मिळतील तर त्याच्यामध्येच तुम्ही ट्रेड करा. परंतु बाकी जास्त 4 जून होईपर्यंत काही करण्याचा प्रयत्न करू नका, कारण 4 जूननंतर एक सिंगल साईड रॅली आपल्याला चांगल्यापैकी पाहायला भेटणार आहे की ज्याचा आपल्याला फायदा होणार आहे. भले मग ते अपसाईड असो डाऊन साईड असो, परंतु एक चांगली रॅली तुम्हाला मग ऑप्शन्स थ्रू कॅरी करता येईल हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.